मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर. भरा फक्त ₹1 आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू. प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट. पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी तालुका प्रतिनिधी पतसंस्था सहकारी बँका चालवणं म्हणजे नुसते पैसे देणं घेणं आणि नफा कमवणं नव्हे, तर आपल्या भागामधील सामाजिक बांधिलकी जपण्याचा, समाजाची उन्नती होऊन आपल्या भागामधील लोकांचं जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. आणि या तत्वाला अनुसरून राहुरीच्या प्रेरणा पतसंस्थेचं काम उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ आणि संस्थापक सुरेश वाबळे हे अभिनंदनास पात्र आहेत, असं प्रतिपादन माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी केलंय. राहुरीच्या प्रेरणा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. संस्थेचा कारभार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोकांच्या ठेवी विश्वासामधनं घेतल्या जातात. ठेवीदार आणि कर्जदार यामधील दुवा म्हणून पतसंस्थेचं कार्य चालतं. प्रेरणा पतसंस्थेच्या संचालकांनी मिळणाऱ्या नफ्यामधनं लाभांश वाटतानाच वेळेवर कर्जफेड करणाऱ्या सभासदांना काही सूट देता येत असल्यास देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर परिसरामधील नवीन शिकणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शिका यासारखे उपक्रम राबवले जावेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यापुढील काळामध्ये शासनाकडनं पतसंस्थेच्या नफ्यावरती आयकर परतावा लागू शकतो. यासाठी संस्थेनं मिळालेल्या नफ्यामधनं समाजामध्ये प्रोडक्टिव्ह कामं करावीत. यामधनं समाजाची उन्नतीही मोठी होईल. ग्रामीण भागामधनं अधिकारी, खेळाडू, समाजसेवक यासारखे नामवंत तयार झाल्यास पतसंस्थेचा खरा हेतू सफल होईल. प्रेरणाच्या संचालकांनी गुहासारख्या ग्रामीण भागामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यासाठी स्वातंत्र्य सैनिक भवन आणि तिथे सुविधा निर्माण करण्याचा सामूहिक प्रयत्न ग्रामस्थांच्या सहकार्यामधून करावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावरती आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अण्णासाहेब चौथे, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज, साई आदर्श परिवाराचे संस्थापक शिवाजी आप्पा कपाळे, कारखान्याचे संचालक बाळकृष्ण कोळसे, गुहाच्या प्रथम नागरिक अरुणाताई ओहोळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेरणाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव वाबळे यांनी देखील माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की वसूल भाग भांडवल 2,29,00,000 तर निधी हा 9,35,00,000 याप्रमाणे आहे. संस्थेनं एकूण ठेवी 125 कोटी आहेत आणि कर्ज वाटप 75,29,00,000 रुपयांपर्यंत केलेलं आहे. गुंतवणूक जवळपास 45 कोटींची आहे. संस्थेमध्ये 134 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल असून 80 लाखांच्या आसपास संस्थेची मालमत्ता आहे. अहवाल सालामध्ये संस्थेची 893 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असून यावर्षी सर्व खर्च वजा जाता संस्थेला 62 लाख रुपयांचा नफा झालाय, अशी माहिती देतानाच अध्यक्ष वाबळे यांनी सभासदांना यावर्षी 12% लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आणि प्रेरणा विधिकारी सेवा सोसायटीचा 7% लाभांश निर्णय झाला आणि त्यास सर्व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दाद दिली आहे. तालुक्यामधील सभासदांच्या पाल्यांनी विविध विभागांमध्ये विशेष नैपुण्य मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. सभेसाठी कारखान्याचे माजी संचालक बाळकृष्ण कोळसे, नारायण जाधव, द्वारकानाथ बडदे तसेच शिवाजी कोळसे, भाऊसाहेब गाडे, सतीश जाधव,
भागवतराव कोळसे, रमेश पवार, प्रेरणाचे मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वावळे तसेच व्हाईस चेअरमन प्राध्यापक लांबे सर, विष्णुपंत वरपे आदींसह मान्यवर सभासद नागरिक इथे उपस्थित होते. प्राध्यापक लांबे सर यांनी यावेळी आभार मानलेत. तर राज्य सहकारी संघातर्फे साखरे सरांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. परंतु तरी सुद्धा 2 कारणासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. 3 कारण आहेत. एक कारण म्हणजे 39 सभा झाल्या असतील, त्यात 2-3 जर सोडल्या की जवळजवळ 99% सभागृहामध्ये उपस्थित. मग आता आम्ही उपस्थित कशात जायचं. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की एवढी सगळी श्रोते मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना भेटूनही मला आनंद वाटतो. बरं वाटतं. आपल्या तालुक्यात पुष्कळ चांगली मंडळी विविध क्षेत्रातले विवेक विचाराची पण एकत्र आले आणि ती परत घरात त्यांनी परत तुम्हाला सांगू शकतो. आणि तिसरं महत्वाचं कारण की एखादी व्यक्ती असेल, एखादी संस्था असेल, जर चांगलं कार्य करत असेल तर त्या व्यक्तीच्या पाठीवरती, त्या संस्थेवरती, त्यांच्या संचालक मंडळावरती, चालकावरती कौतुकाची थाप आपण ही दिलीच पाहिजे. विशेषतः आमच्यासारख्या ज्येष्ठ, मात्र ज्येष्ठपदी तुम्ही पण आले, सगळं पण आले, आपल्या बर्थडे पण आले सगळे. त्याचं कारण असं की अशी जर शाबासकी मिळाली, कौतुकाचं कौतुक झालं, तर त्या व्यक्तीचं किंवा त्या संस्थेचं कौतुक होतं, तिथे कार्य करते, एक नवीन उत्साह त्यांच्यामध्ये होतो आणि अधिक उत्साहाने पुढच्या कामाला सज्ज होतात. म्हणून मी संवाद म्हणून याच त्या ठिकाणी आलो. प्रेरणापत्र संस्थेचं काम सुरुवातीला मी आता काय कौतुक करत नाही, पण ज्याला सुरेश शेट्टी मला सांगितले की मला प्रेरकपत्र संस्था पाहिजे, म्हणजे सुरेशा काय आहे तुमच्या गावामध्ये? दर 2 दुकानं नाही, व्यापार नाही, काही नाही. परंतु इवदेश लोक जाणविलेद्वारे मी हरिभक्त पाहिजे तर त्याचा काय तुमच्या गेल्या गंगावर या तालुक्यामध्ये 9 शाखा आणि जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती सर्वांनी सुरेश शेट्टी त्यांचे सहकार्य त्याचं सगळ्यांचं गरीब त्याच्यामध्ये कौतुक केलं. पण माझ्याकडं या ठिकाणी नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया ही भारतातली एक प्रमुख संस्था आहे. सहकार क्षेत्रामध्ये काम करणारी अख्ख्या भारतामध्ये. त्या संस्थेनं आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की प्रेरणापत्र संस्थेचं कौतुक या ठिकाणी करेल. त्यांच्या जनरल मीटिंगमध्ये कशा पद्धतीनं प्रेरणापत्र आणि इतरांना त्याचा आदर्श कसा द्यावा हे त्या ठिकाणी सगळ्यांचं मी या ठिकाणी कौतुक होतो. सुरेश शेट्टी चांगले, कपाळ्यांनाची पत्रकारांमध्ये अण्णासाहेबांची अनेक 66 पतसंस्था आपल्या तालुक्यामध्ये आणि मला असं वाटतं 26 ते 30 एक संस्था मी भारतमध्ये चांगल्या खूप चांगलं काम काही संस्थांनी केलं, काहींचं वाईट झालं. तिथल्या जे काय त्या संस्थेचे पुढारी त्यांचा जितका दोष आहे ना तितकाच त्या ठिकाणी ठेवी ठेवणारं, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा निश्चित केला आहे. मग आपली गुंतवणूक करताना थोडेसे कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण जिथं आपला पैसा सुरक्षित आहे अशाच ठिकाणी आपण पैसा गुंतवला पाहिजे.
प्रेरणा पतसंस्थेची ती 30वी वार्षिक सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेब, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे गोपाळराव सोळे शिक्षण संस्थेचे उपप्राचार्य साखरे साहेब आणि आमचे सगळे सभाचं कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. 500च्या पहिल्यांदाच ही सभा अशी 500च्या वर लोक उपस्थित होते आणि सगळे विषय आनंदाने आणि खेळीमेळीवर पास झालेत. यावर्षी संस्थेने 12% डिव्हिडंड देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि तो जनरल मीटिंगमध्ये पास झालेला आहे. आणि जे जास्त कर्ज फेडतील, एक नियमित कर्ज फेडणार त्यांना 1% रिबेट देण्याचा पण सुद्धा आज वार्षिक सभेत निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या नवीन वामोरी, ब्राह्मणी आणि देवळी शाखेचे ज्या सुरू झाल्यात त्या संदर्भात सुद्धा सभासदांना माहिती दिलेली. त्या संस्थासुद्धा चांगल्या सुरुवात झालेल्या. 2 तारखेला दसऱ्याच्या मुहूर्तावर देवळी शाखेचं सुद्धा उद्घाटन आहे. आणि विशेष म्हणजे दसऱ्या विजयदशमीच्या पूर्वसंध्येला आमच्या 125 कोटीचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. म्हणून ठेवीदारांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. इतक्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्याचबरोबर आमची प्रेरणा वित्त कार्यकारी सेवा सोसायटीचे पण आज वार्षिक सभा झाली. ती दोन्ही संस्थेने प्रेरणा ग्रामीणनी जवळजवळ 12%च्या डिव्हिडंड दिला. प्रेरणा मल्टीस्टेटने सुद्धा 11%चा दिला आणि त्याचप्रमाणे प्रेरणा वित्त कार्यकारी सेवा सोसायटी तिनासुद्धा 7%चा लाभांश दिलेला आहे. म्हणजे प्रेरणा अर्थ परिवाराने आत्तापर्यंत आर्थिक शिस्त पाळली. अनेक लोक समाजामध्ये विश्वास निर्माण करून ही संस्था सर्वसामान्य माणसाच्या नेहमी पाठीशी राहिली, भविष्यकाळात थांबतील. याचबरोबर आमचे फेडरेशनचे सहकारी संचालक शिवाजी आप्पा कपाळे, अण्णासाहेब सोते आदर्श पतसंस्थेचे आणि तालुक्यातील बरेच कारखान्याचे माजी संचालक, विद्यमान संचालक उपस्थित होते. त्यांचे मनपूर्वक आभार म्हणून ही संस्थेची वार्षिक सभा संपली. जय हिंद, जय सहकार. महेश दाने, C24 तास, राहुरी. 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड. कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध.